नमस्कार, मी स्नेहल्स किचनमध्ये तुम्हा सर्वांचं खूप मनापासून स्वागत। आज आपण बघणार आहोत अमृतसरी स्टाईल पनीर बुर्जी। तर चला व्हिडिओला सुरुवात करूया। स्नेहल्स किचनमध्ये आज आपण अमृतसरी स्टाईल पनीर बुर्जी बघणार आहोत। तर चला व्हिडिओला सुरुवात करूया। साहित्य बघून घेऊया। त्याचं किसलेलं पनीर घेतलेलं आहे, बेसन घेतलंय छोटे 2 चमचे, इथे 2 मोठे बारीक चिरलेला कांदा घेतलाय, एक टोमॅटो बारीक चिरून, बटर घेतलंय, बटरच्या ऐवजी तुम्ही तूपही वापरू शकता, हिरव्या मिरच्या 2 बारीक चिरून घेतलेल्या आहेत, बेडगी मिरची पावडर, लाल तिखट, हळद, पनीर मसाला घेतलेला आहे, गरम मसाला, आला आणि लसूण असं ठेचून घेतलेला आहे, गार्निशिंग साठी बारीक चिरलेली कोथिंबीर आणि कसुरी मेथी आहे, मीठ आहे, तेल आणि गरम पाणी लागणार आहे आपल्याला। पॅन मध्ये तेल गरम झालंय, त्यातच बटर टाकून घेऊया। बटर वितळलेले, त्यात बेसन टाकून घेऊया आपण। बेसन छान भाजून घ्यायचे। बेसन छान भाजून झालेलं आहे, त्यातच आलं लसूण ठेचलेलं ते टाकून घेऊया। यातच कांदा टाकून घेऊया बारीक चिरलेला। ब्राऊन होईपर्यंत परतून घ्यायचंय कांदा। बघू शकता कांद्याला सोनेरी कलर येत आहे, त्यातच टोमॅटो टाकून घेऊया आणि हिरवी मिरची। परत एकदा छान मिक्स करून घ्यायचंय। हाय फ्लेम वरच कांदा टोमॅटो छान परतून घ्यायचा। आता सगळे मसाले टाकून घेऊया त्यात। सगळे मसाले व्यवस्थित मिक्स झालेले आहेत। थोडं त्यात गरम पाणी टाकून घेऊया, लागेल तसं गरम पाणी टाकून घ्यायचं। किसलेलं पनीर टाकून घेऊया त्यात। चवीनुसार मीठ टाकून घेऊया। तीन ते 4 मिनिट मीडियम फ्लेमवर झाकण ठेवून शिजवून घेऊया छान। 4 मिनिटं झालेली आहेत। बघू शकता बुर्जीला छान तेल सुटलं आहे। यातच कसुरी मेथी बारीक चिरलेली कोथिंबीर, बघू शकता अमृतसरी स्टाईल पनीर बुर्जी तयार आहे। सर्व करून घेऊया आता। अमृतसरी स्टाईल पनीर बुर्जी तयार आहे। तुम्ही नक्की ट्राय करून बघा। कशी वाटली ते कमेंट मध्ये कळवा। हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका। भेटूया पुढच्याच नवीन रेसिपीज मध्ये। तोपर्यंत स्वस्त राहा, मस्त राहा। धन्यवाद।